आज शेतात खोदत असताना बघा आपल्याला काय साप तर राम राम मंडळी. आज दिवसात सुरुवात झाली थोडं लेट उठून आणि त्यानंतर दररोज प्रमाणे आवरून आपण निघालो फोर व्हीलर ड्रायव्हिंगसाठी. फोर व्हीलर ड्रायव्हिंगसाठी आपण आज सोबत मोठ्या भावाला नेलं होतं. तो म्हटला की मला पण चालून बघायची, तर मग बस म्हटलं. त्याने पहिली वेळेसच गाडी चालवली, पण खूप चांगली चालवली. त्यानंतर काय मग आवरून आपण निघालो शेताकडे. शेतात आल्यानंतर काल रात्री खूप पाऊस झालेला होता, तर म्हणलं एकदम मिरची प्लॉटला चक्कर मारू. मिरची प्लॉटला चक्कर मारताना आपल्याला दिसलं की मिरचीचे काही फुलं गळालेले होते. फुलं गळाले तर त्याची मिरची तयार होत नाही. शेतकऱ्याला सतत निसर्गाशी लढतच शेती करावं लागते. मग नंतर पिण्याचे पाणी भरून घेतले आणि लागलो आपल्या रोजच्या कामाला. आपल्या टोमॅटोचा जो छोटा प्लॉट आहे त्याला आपल्याला तार बांधण्यासाठी खड्डे करायचे होते. तर मग हिला सरावने काय घेतली पार आणि लागले खड्डे करायला. त्यानंतर मी त्यामधली माती काढत होतो. माती काढताना बघा मला त्या खड्ड्यामध्ये काय सापडलं. याला शेतकऱ्याचं मित्र म्हटलं जातं. हे आपल्या जमिनीमध्ये सापडले म्हणजे आपली जमीन जिवंत आहे. आज पण जेवताना ते छोटंसं मांजरीच पिल्लू जवळ येऊन बसलं, तर मग त्याला पोळी टाकली, ते लगेच आलं जवळ घेऊन पळून गेलं लगेच. तर काय जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो गाडीची खोल फिटिंग करत. माझ्या गाडीमध्ये समोरच्या टायरामध्ये डग होता. मग काय इलासरावने घेतला पान आणि खोललं चाक. इलासरावला मेकॅनिकचे कामच सगळे जमते. मग नंतर घरी आल्यावर बघितलं तर की काका आलेले होते. काका अमरनाथ यात्रेसाठी गेले होते, त्यामुळे त्यांचं आम्ही दर्शन घेतलं. अशा प्रकारे आजचा व्लॉग संपला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.